नमस्कार. मी संदीप रोकडे. मिशन थीम महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसांसाठी स्थिर, सक्षम आणि स्वयंपूर्ण अशी संघटना. ही एक संघटना नव्हे तर एक चळवळ आहे. ही एक अर्थक्रांती चळवळ महाराष्ट्रासाठी, की मराठी माणूस स्थिर व्हावा, कुठंतरी सक्षम व्हावा आणि स्वयंपूर्ण व्हावा. आज मराठी माणूस नोकरी मागे जातोय तर तिथे 100 वॅकन्सी आणि 10,000 फॉर्म. व्यवसाय तर नाहीच. परप्रांतीयांनी सर्व व्यवसायाची वाट लावली. चक्क मराठी माणसासाठी व्यवसाय 2-3च राहिलेत. या तर वडापाव टाका, चहाचा गाळा टाका, नाहीतर पानटपरीचे दुकान टाका, नाहीतर मग रिक्षा चालवा. आणि जर का काही मराठी माणसाने दुकान टाकलं असेल, कुठला व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला असेल, तर परप्रांतीयांनी त्याचा व्यवसाय खराब केला. त्याचा व्यवसाय खराब करून नाही काही तर त्याला नवीन नवीन अडचणी उत्पन्न केल्या आणि त्याला सोबतच्या मराठी लोकांचा सपोर्ट नाही भेटला. त्यामुळे त्याचा व्यवसाय गेला. परिणामी आज कंडिशन काय आहे? तुम्ही तुमच्या जरी एरियामध्ये बघितलं तर ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 97% दुकानं हे परप्रांतीयांचे आहे, मराठीचे नाहीत. आणि व्यवसायामध्ये समृद्धी आहे. आपल्या कुठल्या तरी ग्रंथात, मतात किंवा कुठल्या तरी ज्येष्ठांनी कुठे म्हटलंय का तुम्हाला नोकर व्हा? मला हे कळत नाही, महाराष्ट्राचे लोक का नोकर बनायला बघतात? अरे तुम्ही नोकरसाठी नाही, तुम्ही ह्या पुण्यभूमीत आहात आणि ह्या पुण्यभूमीचे तुम्ही महाराष्ट्राचे मालक आहात. मग का नोकर बनताय? मालक बना. कुठंतरी दुकान टाका, छोटं काय होईना पण दुकान टाका, व्यवसाय करा. महिना तुम्ही 5-5, 10-10 वर्ष शिक्षण करतात आणि करून काय करतात? 40,000 रुपये महिन्यात. आणि 40 लाख रुपये बापाचे खर्च केले, त्याचं काय? बापाचे 40 लाख खर्च केले आणि काय ते शिकला नोकरी करता तर कितीची? 40,000ची. हातात काय धत्र? हातात काय राहतं? काहीच नाही. महिना अखेर हात खाली. नोकरीची पद्धतच आहे. पगार 1 तारखेला येतो, 10 तारखेपर्यंत फुल दिवाळी, 10च्या नंतर होळी, 10 ते 15 होळी, 20 तारखेपर्यंत अक्षय तृतीया आणि 20च्या नंतर 25 तारखेपर्यंत दिवाळी सर्व वाट लागली. परत उधार मागणं चालू. ह्याच्याकडून घे, त्याकडून घे. 1 तारखेला पगार आले की 2 तारखेला त्याला सर्व द्यायचं. संपलं. आणि मग आपण म्हणतो आपल्या सोसायटीमध्ये एखादी जागा विक्री निघाली, फ्लॅट सेलला निघाला, हो नको आपण ते अफोर्ड करू शकत नाही. का अफोर्ड करू शकत नाही? त्यासाठीच आपण अफोर्ड करू शकत नाही. हे कुठंतरी आपल्या लक्षात यायला पाहिजे. आणि एक परप्रांतीय 10वी फेलवाला पोरगा येते, 10वी फेल आहे. तुम्ही BA, BCom, MMB काय MBBS कडल्या डिग्र्या घेतल्यात आणि सर्व डिग्र्या घेऊन काय? तो मॅट्रिक फेलवाला पोरगा येते, एक छोटंसं दुकान टाकते तुमच्या सोसायटीमध्ये आणि तुम्ही अख्खा पगार घेऊन 30% पगार त्याला नेऊन देतात, त्याच्याकडनं माल घेऊन. त्याचा व्यवसाय झाला. आणि 6 महिन्यानंतर तुम्ही त्याला 6 महिने नाही, वर्षभर पैसा देत राहिले तरी बी तुमची कार येत नाही, पण 6 महिन्यात तो कार घेऊन फिरतो. आणि 1 वर्षानंतर तुमच्या सोसायटीमध्ये कुठलाही फ्लॅट जर विक्रीला निघाला तर तो त्याची किंमत वाढवून तो घेतो आणि तुम्ही त्याला सेट म्हणतात. कुठंतरी काहीतरी आहे गडबड. कुठंतरी गडबड आहे. कुठंतरी आपण मागे पडतोय. कुठंतरी आपण विचार करत नाही. नोकरी केली, आराम करायचं, टाइम टू टाइम जायचं यायचं, आपण एवढा विचार करतो. पण कधी हे बघितलं का की संध्याकाळी 6 वाजता जर तुम्हाला वॉकिंगला जायचा विचार झाला, या तुमच्या पत्नीनं तुम्हाला म्हटलं, जे माझ्या बहिणी नोकऱ्या करतात त्यांच्या मिस्टरांनी किंवा त्यांच्या लेकरांनी जर तुम्हाला म्हटलं,
आहे का नाही? तुमच्या लेकरांनी जर तुम्हाला म्हटलं की नाही पप्पा मला 5 वाजता फिरायला जायचं, जाऊ शकता तुम्ही? जाऊ शकता का नोकरी सोडून? नाही जाऊ शकत. पण जर तुम्ही व्यावसायिक आहे तर व्यावसायिक तुम्ही मालक आहात आणि मालक 5 वाजता आपण जाऊ शकतो फिरायला लेकरांना घेऊन. जाऊ शकतं का नाही? तेवढा 2 तास तिथं तुमचा मॅनेजर किंवा स्टाफ बघेल ना, काही फरक पडत नाही. पण नोकरीमध्ये तुमच्या ठिकाणी कोण जाणार? तुम्हालाच करावं लागणार. मग 9 ते 9 आणि तिच्यात पोलीस खातं जर असलं तर मग तर वाटच लागली. सकाळी 9ला गेलं का रात्री 2ला पण येऊ शकतो. रात्री 9ला ड्युटी संपणार. पण त्याच्या पोराचा वाढदिवस जरी असला तरी त्याला जर 8:30 वाजता मयत लागली तर त्याला ते मयताला जावं लागणार. आणि मग त्या मयतात त्याची रात्र काळी होऊन जातं. अख्खी रात्र संपते. पोराचा वाढदिवस राहिला. पण ते व्यावसायिकासाठी नाही. तुम्ही जर व्यावसायिक आहे तर व्यावसायिक तिथं तुम्ही तुमचं सर्व करू शकता. लेकरांना सुख देऊ शकता, लेकरांना आनंदामध्ये, लेकरांच्या खुशीमध्ये तुम्ही सामील होऊ शकता. हे कुठंतरी आपण बघितलं पाहिजे. आणि मग मराठी माणूस काय म्हणतो, नाही बाबा ते व्यवसाय करणं आपल्या बच्चं नाही. का बच्चं नाही? ते परप्रांतीय येऊन महाराष्ट्रामध्ये त्यांनी धर्मशाळा काढल्यात. फार म्हणजे महाराष्ट्रात धर्मशाळा झाली तरी आपल्याला अजून जागा नाही की काय चाललंय. परप्रांतीयांनी अख्खा बाजारपेठची वाट लावली. पूर्ण बाजारपेठ सर्व पैसा महाराष्ट्राच्या बाहेर चालला. आणि मराठी माणूस आज 30% लोक रोज एक टाइम जेवतात. मराठी दुसरे नाही म्हणत मी. मराठी लोक 30% लोक एक टाइम जेवतात. 40% लोक दारू पिऊन भाऊ काही उत्पन्न नाही म्हणून टेन्शनमध्ये जगतात. कुठंतरी आपण ह्याला शिकणं गरजेचं आहे. आणि आताही जर आपण जागा नाही झालो तर खूप मोठं संकट आपल्यावर येऊ शकतं. महाराष्ट्र खूप मोठ्या संकटात पडणार आहे जर आता नाही जागा झालं तर. म्हणून मी सर्वांना म्हणतो की तुम्ही माझी रिक्वेस्ट आहे सर्वांना की तुम्ही मिशन्स थीम महाराष्ट्राला जॉईन व्हा. ही एक अर्थक्रांती चळवळ आहे. ह्या चळवळीतनं मराठी माणूस स्टेबल होणार. मराठी माणसाला एक प्लॅटफॉर्म मिळणार. कुठलाही परप्रांतीय तुमचा व्यवसाय तोडू शकणार नाही. जर त्याने तोडण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या स्वराज्यद्रोहाचा गुन्हा दाखल होईल. आणि स्वराज्यद्रोहाच्या गुन्ह्याला शिक्षा पण तीच होणार जी छत्रपती महाराजांनी, शिवाजी महाराजांनी ठरवलेली. तीच शिक्षा त्याला दिली जाणार. आज राज ठाकरे साहेबांना एवढा त्याचं कळवळ वाटतं. ते खरंच महाराष्ट्राचा मराठी माणसासाठी लय जीव तोडते. पण त्यांचे ते होय नाही तर तो प्लॅटफॉर्म नव्हता अद्याप. आपण काय म्हणतो की त्यासाठी प्लॅटफॉर्म नव्हता. आज आपल्याकडे प्लॅटफॉर्म आहे. मिशन्स थीम हा एक प्लॅटफॉर्म बी आहे. मिशन्स थीम एक अर्थक्रांती चळवळही आहे. मिशन्स थीम एक संघटना आहे. मिशन्स थीम एक हर एक व्यावसायिकाला, मराठी माणसाला स्टेबल करण्यासाठी एक वे आहे. मराठी माणसाचं आज बघितलं तर 92% मराठी लोकांवर नोकऱ्या करतात. गर्वानं सांगता आम्ही नोकरीवर आहे. कार घेतली, गर्वानं सांगता 15 लाखाची घेतली. किती भरलेत? 40,000. बाकीचे कर्ज. अरे कर्ज करून आपण शेवटी बँकेना भरून कर्जातच चाललो ना. कर्ज कोण मिळायचं? गाडी तुम्ही चालवता, मग कर्ज कोण फेडायचं? गाडीला पेट्रोल पण लागते, इंधन लागणार, तिथे मेंटेनन्स आहे. कुठं आहे? जर तुम्ही 15 लाखाची गाडी घेता तर 15 लाख तुम्ही कॅश गाडी घ्यावी आणि जवळपास 15 लाख रुपये तुमच्या अकाउंटला पाहिजे. म्हणजे त्या 15 लाखाचं जे रेंट येईल किंवा इंटरेस्ट येईल तो इंटरेस्ट तुम्ही
पेट्रोल, गाडीचे इंधन आणि मेंटेनन्ससाठी वापरू शकता फिरायला, तर तुम्ही गाडी घेऊ शकता. पण मराठी माणूस नाही, पायामध्ये हवाई चप्पल आणि गाडी पाहिजे. मायबापाच्या भरोश्यावर खाणाऱ्यांना बी गाडी पाहिजे. हां, माय कुणाच्या घरी तरी भांडे घासायला जाते, बाप कुठंतरी सोसायटीमध्ये वॉचमन असतो, कुणातरी शेतामध्ये रातभर दिवस राबतो, ह्याला ऊन नाही भेटत. बाप म्हणते नको, बाप फाटके कपडे घालते आणि पोराला म्हणते नाही तू चांगले कपडे घाल आणि तू शिक, मोठा हो. त्या बापाला पुढचं माहीत नाही, पण तुम्हाला तर कळलं पाहिजे. हां, आणि ह्याला गाडी पाहिजे, KTM मोठी गाडी पाहिजे, बुलेट, फटाके फोडायला. काय चाललंय काय? फटाके फोडून करणार काय? अरे त्या पेट्रोलमध्ये बी तुझ्या मायबापाचं रक्त आहे, त्या रक्ताचं पाणी करून त्यांनी त्याला हे केलं. त्या गाडीत तू पेट्रोल पण भरू शकत नाही, तर तुला गाडी चालवायचा अधिकार काय? पायी ना. अरे काय कामं नाही, हे काम मी नाही करणार. मराठी माणसाची सर्वात मोठी कमी, हे काम आम्ही करायचं का? चहा का आम्ही विकायचं का? का नाही विकायचं? का नाही विकायचं? तुम्ही चहा विकून आणलेला पैसाही तुमचं घर स्टेबल करतो. तुम्ही वडापाव विकूनही आणलेला पैसाही तुमचं घर स्टेबल करतं. तुम्ही बूट पॉलिश करूनही आणलेला पैसाही तुमचं घर स्टेबल करतं. घरातली आर्थिक स्थिती सुधारतं, व्यवस्था सुधारतं घराची. का नाही करायचं? का नको? सांगा ना. सायकल पंक्चर मी काढणार नाही. का नाही काढणार? का नाही काढणार? येत नाही? मग इंजिनिअरिंग नोकरीसाठी तुम्ही 10 वर्ष शिकू शकतात, 5 वर्ष शिक्षण करतात, 5 वर्ष शिक्षण, 2 वर्ष प्रॅक्टिस, 7 वर्ष गेले आणि बापाचा 50 लाख रुपये खर्च झाला. त्याच्या 50 लाखापेक्षा त्या बापावर लोड कमी करा आणि त्याच्याकडून 5 लाख घ्या आणि 3 वर्ष मेहनत करा व्यवसायात. आणि 3 वर्ष मेहनत करून तुमच्या बापाचे 5 लाखाचे 50 लाख तुम्ही बापाला परत करू शकता आणि तुमचा व्यवसाय कमी करोडात असेल. का नाही करायचं? पण तुम्हाला व्यवसायासाठी 3 वर्ष शिकायला जड वाटतं, 3 वर्ष मेहनत नको. पण नोकरी लागण्यासाठी 5-7 वर्ष आपण मेहनत करतो का नाही? ते फुकट आहे का? पोलीसमध्ये जाण्यासाठी किंवा मिलिटरीत जाण्यासाठी काय तर सकाळी उठतंय, 4 वाजता उठू शकतं, 3 वाजता उठून पळायला जाते. मग व्यवसायासाठी 6 वाजता उठणार लगेच नाही. मी 6 वाजता उठ, 8 वाजता दुकान उघड, नाही तर 5 वाजताच उघड. 5 वाजता तिकडं पळायला जायच्या ठिकाणी दुकान उघड, दूध विक, किराणा विक, साखर, चहा, पत्ती काहीतरी विक. संध्याकाळी नाही काही तर काही विकू शकत. तरीही तुमच्याकडे काही नाही तर मी तुम्हाला अजून एक चान्स सांगतो, सर्वात चांगलं काम, आणि त्याला आपण तुच्छ मानतो. काय? उन्हाळा आहे, सध्या उन्हाळा आहे आणि जे चौकामध्ये लोक गाड्या येतात ना, गाड्यांची ट्रॅफिक एवढी आहे. पुन्हा मुंबईसारख्या ठिकाणी भरपूर ट्रॅफिक आहे. गाडीतलं उतरून खाली जात नाही पाणी बॉटल आणायला. पाणी बॉटल घ्या ना, तुम्हाला 6-7 रुपयाला बॉटल पडते, 10 रुपयाला विकली जाते. समोरच्याला गाडीत मिळते थंड पाणी, द्या ना त्याला. तर 2 तास जरी पाणी बॉटल विकल्यात ना, 2 तास फक्त, तरी 1,500 रुपये महिना कमवू शकतो, पर डे कमवू शकतो. का नाही? 2 तासामध्ये तुम्ही कमीत कमी 600 ते 700 बॉटल विकू शकता. लावा एक नंतर तिथं लोड गाडी, टेम्पो लावा एखादा, विका चौकामध्ये जाऊन, काय फरक पडतो?
तर काम नाही. लाज चोरीची, हरामखोरीची लाज, काम करण्याची कसली लाज. आणि मराठी माणूस म्हणतो आपण, मी मराठी. काय मराठी आपण? तर मराठी माणसाला मराठीसाठी स्टेबल होणं गरजेचं आहे. माझ्या बोलण्याचा राग आला असेल, माझ्या कुठल्या बहिणीला राग आला असेल तर सॉरी, पण हे गरजेचं आहे. आणि माझ्या बहिणींना माझी विनंती आहे, लग्नासाठी ही अट घालू नका, नोकरी पाहिजे. अरे नोकरीवाला 10 वर्ष नोकरी करूनही कार घेणार तर भाड्याचीच घेणार. भाड्याची म्हणजे लोनचीच, कर्ज काढूनच घेणार. पण तो जर व्यावसायिक झाला, तुम्ही त्याला सपोर्ट केला, तर तो 6 महिन्यामध्ये कार घेणार ना. आणि ते पण बिना लोनची. कर्ज नाही राहणार. कोणी तुमच्या दारामध्ये फोन नाही करणार, हो हप्ता लेट झाला म्हणून. ते करा. का नाही करायचं? का करायचं का नाही? आता महाराष्ट्रासाठी मिशन्स थीम महाराष्ट्र एक अर्थक्रांती जो चळवळ आहे, या चळवळीत भाग घ्या. ह्याच मिशन्स थीमला जॉईन व्हा. मिशन्स थीम तुम्हाला बिझनेस करण्यामध्ये सपोर्ट करेल. चारही बाजूनं तुम्हाला सिक्युअर करणार, तुमचा बिझनेस डाऊन होऊ देणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं काय माहिती आहे का, आपल्या मराठी माणसामध्ये एक मोठी घाण सवय, खूप घाण, मला लई वाईट वाटतं. मी बऱ्याच वेळेस त्यांना परमेश्वराला तेच विचारतोय की देवा का रे असं, का रे असं. म्हणून देवानं मला हे काम दिले की मग हे प्लॅटफॉर्म घे आणि तुझ्या मराठी माणसाला तू सुधरव. आणि ह्याच्यातनं आपण 100%, 99.99 नाही, 100% महाराष्ट्र स्थिर, सक्षम आणि स्वयंपूर्ण होणार. आणि कर्जमुक्त होणार. महाराष्ट्र भी कर्जमुक्त होणार आणि हर एक मराठी माणूस कर्जमुक्त होणार. हर एक मराठी माणूस कर्जमुक्त झाला ना, महाराष्ट्र कर्जमुक्त होतं. आज प्रत्येकावर कर्ज आहे. रोडवर बघितलं ना, कुणाच्याही तोंडावर हसू दिसत नाही हो. 500 लोकांमध्ये एखादा कोणीतरी हसत जातं तर हो सकता त्या दिवशी त्याचा वाढदिवस असेल, म्हणून तो हसत चालला. अदरवाईज कोणत्याही मराठी माणूस हसताना दिसत नाही. हसू हरवले. भाईपणा तो हरवला. शेजाऱ्याला शेजारी असं बघतोय जसं काय ते पार त्याचा 7 जन्माचा दुश्मन आहे का काय. त्यानं दुकान टाकलं ना, या त्यानं काही व्यवसाय करायला लागला का, हा त्याला असं बघतोय कधी कधी ह्याचा धंदा बंद होईल, कधी त्याला नुकसान होईल, वाटच बघत असतो. का? अरे भाऊ आहे. आपली संस्कृती आहे. शेजाऱ्यावर बी आपल्याप्रमाणे प्रेम करायचं. ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्यावर प्रेम करता तेवढं तुमच्या शेजाऱ्यावर प्रेम करा ना. ज्यावेळेस शेजाऱ्याविषयी तुमच्या मनात प्रेम उत्पन्न होते, त्यावेळेस त्याच्याही मनात तुमच्याविषयी प्रेम उत्पन्न असतं. आणि तो आज पुढे गेला, या त्यानं काही व्यवसाय टाकला, तुम्ही त्याला मदत करा ना. मदत करू शकता, सपोर्ट करा. काही झालं तर त्याचा धंदा बंद नाही होऊ दिला पाहिजे. एकदा का त्याचा धंदा स्टेबल झाला का तो 10 लोकांचा धंदा स्टेबल करून देईल, करेल ना. तोच तुम्हाला बिझनेस देतोय छोट्यातनं वर जायचं. आणि व्यवसाय करायला काय लागते हो? किती खर्च आहे व्यवसायाला? व्यवसाय करायला खर्च किती आहे? सुरुवात जास्तीत जास्त 5 लाख. 50,000पासून 10,000पासून तुम्ही व्यवसाय चालू करू शकता. कुठलाही करा. UP बिहारचे येऊन इथं वडापाव विकतात आणि वडापाव चालू करायला किती खर्च आहे? 5,000. ते पाणीपुरी विकतात इथे येऊन. आपल्याला नाही विकते, आपण नाही विकू शकत.
त्या पैशावर लिहिलेलं असतं काय, हे पाणीपुरीतनं कमवले म्हणून. आणि का आपण तुच्छ मानायचं त्या कामाला? पाणीपुरीतनं येऊ दे का वडापाव, काय जे बिझनेस बनतील तुम्हाला ते करा. मिशन तुमच्या सोबत आहे. मी अक्षरशः तुम्हाला प्रॉमिस करतोय की 100% महाराष्ट्र कर्जमुक्त होणार. तुम्ही मिशनला साथ द्या. मिशन तुमच्या सोबत आहे. जे मदत होईल ते करू शकता. तुम्ही आमच्या चळवळीमध्ये भाग घ्या. जर तुमच्या एरियात चळवळ नाही, चळवळी जर तुम्ही येऊ शकत नाही, काही हरकत नाही. तिच्या थोडासा खर्चाचा तुम्ही बोज उचलू शकता. तुमची एक छोटीशी, मी म्हणतो जर तुम्ही 10 रुपये जरी आपले खर्च केले मिशनसाठी, दिवसभर गुटखा खायला खर्च करतात, संध्याकाळी दारूला पण. जो महिनाभर दारू पितो, कमीत कमी 1 दिवस नाही दारू पिला तर काय होईल? लेकरं बाळं खुश राहते. हां, दारू पिणाऱ्यांचं ते मध्ये काय टिकटॉकला भरपूर चाललं, खूपच ऐकलो. भारताचा कणा आहे म्हणे, अर्थव्यवस्थेचा कणा आहे म्हणे दारू पिणारा. मग मिशन स्कीमचा पण कणा बना. दारू पिऊन नाही, हप्त्यातनं 1 दिवस दारू सोडून, आणि तो दारूचा पैसा मिशनला द्या, की त्याच्यातून व्यावसायिक उभे झाले, नवीन व्यावसायिक उभे केले जातील. एखादा मराठी पोरगा असेल, ते काम करू इच्छितं, त्याला काम येते, पण त्याची परिस्थिती नसेल, तर त्याला मिशनद्वारे सपोर्ट केला जाईल. त्याचा व्यवसाय त्याला ओपन करून दिला जाईल. तो व्यवसाय चालवेल, एक व्यावसायिक मराठी होईल. आज जर मी म्हटलं ना, स्वराज्य, आपलं मराठी जेवढे दुकान आहेत त्यांच्यावर स्वराज्य लिहा, स्टिकर मारा म्हटलं ना, तर सर्व वडापाव चहाच्या दुकानालाच आहे. कुठल्याही कापड दुकानाला सापडणार नाही. कापड दुकानाला नाही, सोन्याचे दुकान तर मराठी माणसाचे नाहीच नाही. किराणा दुकान पण, किराणामध्येही मार्केट आपलं नाहीच. परप्रांतीय आपल्याच शेतकऱ्याकडून 16 आणि 17, 20 रुपये च्या रेटनं काय घेतात, गहू घेणार, ज्वारी घेणार. आणि येऊन बघा बरं, आमच्या पुण्यात या, मुंबईत या, बघा काय रेट आहे. आपण परवाल ते आटा आणला तर काय होतं, किती, 65 रुपये किलो. 65 रुपये किलो आटा मिळाला. गहू कोणते, आपल्याच शेतकऱ्याचे. काय भाव विकलेत त्याने, 16, 18, 20 रुपये विकले असतील. त्याच्यामध्ये त्याची आळत काटल्या गेली 10%, 18% GST काढला. त्याला किती भेटले, 12 रुपये किलोनं त्याचे गहू विकले. 12 ते 13 असेल, म्हणजे 12-13 रुपये किलोनं विकलेले गहू आपलाच मराठी विकतो, आपलाच मराठी खरेदी करतो 65 रुपये किलोनं. किती अंतर, कुठे चालला हा पैसा? परप्रांतीयांकडे, महाराष्ट्रात नाही, मराठी माणसाकडे नाही. मराठी माणूस स्टेबल नाही, बाहेर चालला पैसा सर्व महाराष्ट्राबाहेर. आज परप्रांतीयांनी सर्व क्षेत्र लॉक केले. सरकारी नोकरीचे क्षेत्र आहेत, कारण नोकरी हा कस्टमर आहे ना त्यांचा. नोकरदार हा त्यांचा कस्टमरच आहे. नोकरदार काय करणार आहे, 12-14 तास ड्युटी करून येणार, काहीच नाही. दूध लागलं की जा त्याच्याकडे, जा शेजारी मारवाडी असेल त्याच्याकडून आणा, साखर ते आणा, किराणा आणा. मी त्या वादात नाही की त्यांचा व्यवसाय, त्यांनी व्यवसाय केला म्हणून मी त्यांच्या विरोधात नाही. मी म्हणतो ते व्यवसाय करू शकता, आपण का नाही. ते जर 10वी फेल असून व्यवसाय करू शकता, आपण BA BCom शिकलोय,
आज महाराष्ट्राची जर बघितली तर तरुण पिढी, मुली पण, महाराष्ट्राची अशी कुठलीही मुलगी नाही जे 12वी कमी शिकले. मग का आपण त्या 10वी फेलला सेट म्हणायचं? तो माझा प्रश्न आहे. का आपण त्याला सेट म्हणायचं? आपला मराठी माणूस नाही का उभं राहू शकत तिथं? राहायला पाहिजे म्हणून मी जे तळलो आहे. उभे राहा, काहीतरी करायला हो म्हणा. आज परप्रांत्यांनी तुमचे सर्व क्षेत्र लॉक केलेत. रिअल इस्टेटमध्ये परप्रांती, तुमचे बिल्डर परप्रांती, त्यांनी पार महाराष्ट्राची जे डिझाईनच बदलून टाकली. पूर्ण UP, बिहार, राजस्थानची डिझाईन इथं महाराष्ट्रात घरं बांधायला लागले. त्यानंतर किराणा क्षेत्र संपलं, कापड मार्केट संपलं, पूर्ण बाजारपेठा तुमच्या संपल्यात. आता राहिलं एकच, ते काय? मराठी नेता. आणि त्याच्यातही ते घुसायला लागले राजकारणामध्ये. आज आपले जे राजकीय नेते आहेत ते मराठी आहेत, पण मागच्या इलेक्शनमध्ये त्यातही 3% परप्रांती घुसले. आणि हीच परिस्थिती राहिली तर पुढच्या इलेक्शनमध्ये आपले मराठी राजनेत्यांना पण ते तोड देणार पैशाच्या जोरावर. आणि तिथं सरकार ही परप्रांतीची उभी राहील. मग महाराष्ट्रात मराठी माणसाचं काय राहिलं? मग काय आपण मराठी माणूस कुठं राहणार आहे? कोणाकडे जाणार आहे? आज आपले आमदार आहे, आपले नगरसेवक आहे, आपले सरपंच आहेत म्हणून आपण त्यांच्याकडे जाऊ शकतो, त्यांना सांगू शकतो, आणि ते आपलं ऐकून पण घेणार. परप्रांती ऐकणार आहे का? नाही तर साहेबाला साप को टाईम नाही आहे. अरे तुमच्या कॉलनीमध्ये जे किराणा दुकान माल विकतात, तुम्हाला माल विकतात, तुमच्या पैशावर त्यांचं पोषण होतं, त्यांना मराठी येत नाही. त्यांच्या दुकानात मराठी माणूस नाही. मराठी लोकांना कामं नाही, आणि मराठी माणूस बोंबलत फिरतो, कामं येणार कुठून? जेवढ्या मराठी कंपन्या, मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या आहेत, त्या कंपन्यांचा मालच मार्केटमध्ये येत नाही, कारण मराठी माणसाचं मार्केटच नाही. परिणामी त्या मराठी कंपन्या पण टाईटमध्येच चालतात. याचं त्यांना बाहेर प्रांतात कुठेतरी विकावं लागतं. पण महाराष्ट्राचा चांगल्या क्वालिटीचा माल ते महाराष्ट्रात देऊ शकत नाही. ज्या मराठी चांगल्या कंपन्या आहेत त्यांचा माल महाराष्ट्रात येण्या ठिकाणी बाहेर जातो, आणि भेसळयुक्त माल आपल्याला मिळतो महाराष्ट्रात. कुठंतरी चेंजची गरज आहे. कुठंतरी चेंज झालं पाहिजे. आणि ज्याच्याकडे हा व्हिडिओ जाते, मी सर्वांना रिक्वेस्ट करतोय की हा व्हिडिओ जर तुमच्याकडे आलाय तर कुठंतरी ह्या मातीसाठी, ह्या महाराष्ट्राच्या भूमीसाठी, मी मराठी असं आहे म्हणून उभं राहा. स्वतःला म्हणा मी मराठी आहे. आपल्या हृदयावर हात ठेवून विचारा, काय मी मराठी आहे का? मी माझ्या महाराष्ट्र, माझ्या भूमीसाठी, माझ्या मातेसाठी काय करतो? शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना केली. स्वराज्य कुठं राहिलं? परप्रांतीय झाले. शिवाजी महाराजांनी एवढं रक्त सांडून, एवढं आपले पूर्वजांनी रक्त सांडून एवढं स्वराज्य निर्माण केलं. आज त्या स्वराज्याला अर्थक्रांतीची गरज आहे. तेव्हा आपण महाराष्ट्रात गर्वानं म्हणू शकू, आम्ही स्वराज्याचे आहेत, आम्ही स्वराज्याचे आहेत. खरंच विचारा, खरंच तुमच्या मनावर, छातीवर हात ठेवा, हृदयात आणि आत्म्यात विचारा, काय तुम्ही महाराष्ट्रासाठी करू शकता ते करा. भांडण नका करू. मी हे नाही म्हणत
शिवाजी महाराजांनी त्यावेळेस मुघलांशी तलवारीच्या जोरावर स्वराज्य निर्माण केलं. आता त्याची गरज नाही. आता स्वराज्य आपण त्याच्या भरोश्यावर निर्माण नाही करत, नाही का? आता आपण शिक्षणाच्या जोरावर आपण एवढे तरुण पोरं एवढे सुशिक्षित आहात, शिकलेत, भरपूर शिक्षण आहे, हर क्षेत्रातून शिक्षित आहे. मी तुम्हाला क्लिअर सांगतो, आज जर आपण म्हटलं की मराठीमध्ये किंवा कुठल्या बियाणं जर बनवायचं झालं, नवीन संकरित जर करायचं झालं, तर आपल्याला बाहेरचा व्यक्ती बोलवायची गरज नाही. एवढे मराठी सुशिक्षित आहे, एवढे पोरं आहेत आपले सुशिक्षित आहेत, ते संकरित बियाणं बनवू शकतात, नवीन प्रजाती उत्पन्न करू शकतात, पण त्यांना वाव नाही. कुठेतरी करू इच्छित नाही, विचारत नाही. खूप दुःख वाटतंय, खूप रिअल आहे ना. ज्या वेळेस ही परिस्थिती बघतो मला खूप दुःख वाटतं. आणि ज्या लोकांचे बिझनेस तुटले असतील किंवा त्यांनी कुठला व्यवसाय चालू केला असेल आणि तो व्यवसाय तुटला असेल, कोणाच्या वडिलाचा असू शकतो, कोणाच्या भावाचा असू शकतो, कोणाच्या बहिणीचा, जे जे व्यवसाय तुटलेत किंवा परप्रांतींनी त्याला नवीन नवीन अडचणी उत्पन्न करून त्याला लॉसमध्ये आणला आणि त्याला शेवटी बिझनेस हा व्यवसाय बंद करावा लागला. आज बघितलं ना, मी बघतोय की आपले जेवढे रिक्षामध्ये लोक आहेत ना, रिक्षा क्षेत्रात आहे ना, रिक्षा आहेत, झोमॅटोला आहेत, ह्याच्यामधले मिनिमम 70% लोक रिक्षा व्यवसायाचे नाहीत किंवा झोमॅटोत जाण्याचे नाहीत. ते व्यावसायिक होते, त्यांनी कुठेतरी व्यवसाय केला, त्याच्यामध्ये त्यांना नुकसान झालं, थोडासा लॉस झाला, लगेच पाय काढला. मराठी माणूस लगेच हातपाय काढून मोकळं होतोय. नाही, हे आमचा बच्चा नाही. काय बच्चा नाही? व्यवसाय, नोकरीसाठी एवढं कॉम्पिटिशन आपण देतो, व्यवसायासाठी का नाही देत? थोडं तर धीर धरा, धीर धरा. व्यवसायाचा नियमच आहे, 999 दिवस हे व्यवसाय झुंजीचे असतात आणि शेवटचा दिवस तुमचा विजयाचा आहे. 1000वा दिवस तुमचा विजयाचा आहे. 1000 दिवस काढा. नोकरीसाठी किती वर्ष काढता? 7 वर्ष. 7 वर्षानंतर नोकरी किती मिळते? 40,000ची. पण जर 3 वर्ष आपण ह्याला झुंज दिली व्यवसायाला, तर 3 वर्षानंतर तुमचा बिझनेस कुठं असेल माहिती आहे का? कुठं असेल? 40 लाखावर महिन्याला. तीन वर्षात तुमचा बिझनेस हा 40 लाख रुपये महिन्यावर बिझनेसवर असेल. तर 40 लाखाचा बिझनेस झाला नाही, काहीतरी 4 लाख तर तुम्हाला सुटणारच ना. 4 लाख रुपये महिना मिळतोय. 3 वर्ष मेहनत केल्यानं 4 लाख रुपये महिना मिळतो, पण 7 वर्ष मेहनत केल्याने 40,000 पगार मिळतो आणि त्याच्यामध्ये बी काटपीट होते. कुठंतरी विचार करा, हे केलं पाहिजे. असो, मिशन स्ट्रीमला जॉईन व्हा. मी बार सांगतो, मिशन स्ट्रीमला जॉईन व्हा आणि हे मिशन तुम्हाला नाही जमलं, कुणातरी मुलाला, शेजारच्या मुलाला, आपल्या भावाला, मावस भावाला, जे इकडे तिकडे फिरतायत, कंपन्यांमध्ये नोकरी करायला फिरतायत आणि परप्रांतीय, ते तुम्हाला देतच नाही, नोकऱ्या भेटत नाही. पहिली गोष्ट, पुण्या मुंबई सारख्या सिटीतनं आज लोक कमी होऊन राहिले. खूप गंभीर विचार आहे, गंभीर परिस्थिती आहे आपल्यावर. तर ह्याच्यातनं कुठंतरी मार्ग काढला पाहिजे, तेव्हा मराठी माणसाचं अस्तित्व टिकणार आहे.
आणि ही माझ्या एकट्याच्या बोलण्यानं होणार नाही. जर तुम्ही लोकांनी मला साथ दिली तर मी तुम्हाला 100% सांगतो, मराठी 2 वर्षामध्ये स्टेबल होणार. महाराष्ट्र 2 वर्षात स्टेबल होणार. एक दुसऱ्याचं ओझं उचलणं शिका. एक दुसऱ्याचं ओझं उचला. जरी एक माणूस शहरात चाललाय, खेड्यातला आपल्या मित्राचं दुकान आहे, त्याला काही सामान आणायचं आहे, आणून द्या ना त्याला. कशाला त्याला रिक्षाने बोलवायला लावता? तुमची गाडी रिकामीच चालली ना, त्याच्यावर आणून द्या. त्याचं भाडं वाचलं. परिणामी त्याचं व्यवसायामध्ये 2 पैसे त्याच्याकडे शिल्लक राहतील. तो कुठेतरी पुढे येईल. हे केलं पाहिजे. त्याच्या ठिकाणी तुम्ही असले तर तुम्ही तेच विचार करणार. यार कोणीतरी चाललंय, मग मला एक छोटीशी चीज पाहिजे, मला कोणीतरी कस्टमरला द्यायची आहे आणि ती वस्तू मला 5-10 किलोमीटरवरनं बोलवायची आहे. तर मग कशाला पोर्टरला बोलवायची, कशाला रिक्षानं बोलवायची? आपला जाणारा माणूस तो न घेऊन आला तर काय प्रॉब्लेम आहे? त्याचे 2 पैसे वाचतील. परिणामी तो वर येईल. आणि तो वर येईल तर तुम्हाला पण ज्यावेळेस तो जाणार त्यावेळेस तुमची पण मदत करणार. हमेश देण्याची. मराठी माणूस हा देणारा आहे, घेणारा नाही. पण आज काय झालंय, मराठी माणूस घेणारा आला, लगेच कर्जाचा कॉल आला, हा हा द्या 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 पाहिजे. कर्ज घेतोय, कर्जाखाली जपतोय. एक दिवस चेक लेट झाला, बाउन्सिंग चार्जेस, 1000 रुपये चार्जेस आहे, लेट चार्ज वेगळे. मी सांगतो ना, 5 लाख कर्ज घेते माणूस आणि 13 लाख भरतो. 5 लाखाचे 13 लाख 6 वर्षामध्ये कुठं आहे? कसा वर येणार मराठी माणूस? म्हणून ह्याच्यातून कुठंतरी साथ केली पाहिजे, एक दुसऱ्याला हात दिला पाहिजे. आपला भाऊ आहे त्याला आपण वर आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ह्याच्यासाठी आता तुमच्यासोबत हा प्लॅटफॉर्म आहे. मिशन थीम हा एक प्लॅटफॉर्म आहे. जो या प्लॅटफॉर्मला अटॅच होणार तो सर्वांना वर आणणार. हा समृद्धी हायवे आहे. समृद्धी हायवे पण फिका पडेल एवढा मोठा प्लॅटफॉर्म आहे हा मिशन थीमचा. या प्लॅटफॉर्मला अटॅच व्हा, जॉईन व्हा आणि कुठंतरी आपण मिळून पुढे जाऊ. मराठी माणूस स्टेबल झाला पाहिजे, स्थिर झाला पाहिजे. जे 30% लोक एक टाइम जेवत आहेत ना, खरं बघितलं तर काही लोक उपाशी पण झोपतात, वडापाव खाऊन पण झोपतात. जे एक टाइम बी खाऊन राहिले ना, त्यात बी ते वडापाव खाऊन झोपतात. आणि हे परप्रांतीयांनी आपली मराठी माणूस, आपला माणूस, आपला भाऊ उपाशी आहे. आज शेजारी उपाशी झोपला तर शेजाऱ्याला इकडे माहीत पण नाही की माझा शेजारी उपाशी आहे. त्याच्या घरात काही नाही. कुणी बघितलं नाही? बघितलं. आमच्या लहानपणी आम्ही सर्व मित्र सर्वांना एक दुसऱ्याला आवाज द्यायचो. त्याच्या घरी भाजी नसेल तर माझ्या घरची भाजी तू घे, चटणी नको खाऊ. त्याच्याकडे स्वयंपाक नसेल झाला, आपल्या घरी झाला असेल तर त्याच्या आम्ही खाल्ला, त्याच्या घरी झाला असेल तर त्याचा आम्ही न खाल्ला. आता काय झालं? आता दोस्ती आहे पण फक्त मोबाईलवर. खूप कठीण आहे, कठीण आहे परिस्थिती. आणि हे असंच चाललं. आजही मराठी माणूस जागा नाही झाला तर खूप वाईट दिवस आपल्यावर येणार आहे. पहिले मुघलांची गुलामगिरी केली, मग इंग्रजांची केली आणि आता ह्या परप्रांतीयांची करा. नाही तर मग ह्यांची गुलामगिरी आपल्यावर येणार. साधं आहे. राजकारण त्यांच्या हातात गेलं का विषय संपला. आज आपल्या राजकीय नेत्यांना जर आपण प्रोटेक्ट नाही केलं, परप्रांतीयांवर आडा नाही घातला, जर नाही प्रोटेक्ट केलं तर राजकारणात येते घुसणार आणि ते घुसले का संपलं. कारण त्यांच्याकडे व्यवसायातून पैसा आलाय मुबलक.
मला खूप वाईट वाटलं. ABP माझ्यावर आपले गिरीश भाऊनी हे केलं होतं क्लिप की गिरगाव, मुंबईची गिरगाव हा एक चांगला प्रशस्त एरिया आहे आणि त्या एरियामधून मराठी लोक कमी होत आहेत. का? परिवार वाढते, घर छोटे झाले, दुसरं घर घेऊ शकत नाही. तरीही आपण नोकरी शोधतो, तरीही नोकरीच्याच मागे. 40-40 वर्षाची मुलं झालेत, अजून बापाच्या भरोश्यावर खातात. नोकरी नाही. अरे लागेल तेव्हा लागेल ना नोकरी. आज काय 40 वर्षाचं आणि परप्रांतीचं बघा तुम्ही, 15 वर्षाचं 10 वर्षाचं पोरगं येऊन इथं आईस्क्रीमचं गाळा टाकतंय, कोणी कपडे विकतंय, कोणी काही विकतंय, तरी पुढे चाललंय आणि आपण तिथंच. माझ्या भावांनो, खरोखर माझी खूप कळकळीची विनंती आहे, कुठंतरी विचार करा. आज कुठेतरी स्वतःसाठी नाही पण या महाराष्ट्राच्या भूमीसाठी काय होईना तुम्ही व्यवसायात उतरा, व्यवसायात उतरा. व्यवसाय व्यवसाय आणि व्यवसायच समृद्धी देऊ शकतो. ऑपरेशन सिंदूर झालं, मी आता पुढचं बोलत नाही, पण तिथंही व्यापाऱ्यांनाच मान जास्त मिळाला. जे सैनिक, पोलीस, त्यांचे कष्टांपेक्षाही व्यापारी श्रेष्ठ झाले. जे शहीद झाले त्यांच्यापेक्षा जास्त कामं व्यापारी करतात. म्हणून आणि खरोखर व्यापार हा राज्याचा कणा असतो. अर्थक्रांती आर्थिक कणा आहे, व्यवसाय कणा आहे. दारू नाही किंवा दारू पिणारा नाही, दारू पिणारा आर्थिक कणा नाही राज्याचा. आज आपल्याला देशात विचार करायची गरज नाही, राज्यात देशामध्ये मोदी साहेब आहेत विचार करायला, त्यांनी देशाला वळवते. पण आज आपल्याला आपलं महाराष्ट्र बघण्याची गरज आहे. आज महाराष्ट्रातला मराठी माणूस सेफ नाही. जर एक साधारण उदाहरण सांगतो, महाराष्ट्रामध्ये ऑडी, मर्सिडीज, हाय लेवलच्या गाड्या भरपूर आहेत, पण त्या जर मोजल्या मराठी माणसाच्या किती, तर तुम्हाला सांगतो एका लॉनमध्ये लागतील सर्व गाड्या. काय एका लॉनमध्ये ऑडी, मर्सिडीज, लँड क्रुझर, मोठ्या गाड्या नाही. मारुती रिक्षा चालते, मारुती कोणाकडे पिये त्याला किंमत नाही. ब्रँड गाड्या, ब्रँड गाड्या त्यांच्याकडेच असतात, त्यांच्याकडे बॅक बॅलन्स असतो, बॅकअप असतो मोठा. BMW घेऊ शकता. BMW ला ॲव्हरेज किती आहे? 4 आणि 5 किलोमीटरचा ॲव्हरेज. बघा, कुठंतरी पुढे या, मिशनला साथ द्या आणि ह्या मिशनवरनंच हाच एक असा प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यातून महाराष्ट्राची अर्थक्रांती घडेल आणि महाराष्ट्र कुठंतरी येईल. नाहीतर आणखी 2 वर्षानं बघितलं तर मुंबई, पुणे हे महाराष्ट्रात नसणारच आहे. म्हणजे महाराष्ट्रात आहेत पण महाराष्ट्रात राहणार नाही. इथं 10% पण मराठी माणूस नसणार आहे. आजच मराठी बोलायला तरसतंय माणूस महाराष्ट्रामध्ये. काही घ्यायला जावं, कुठल्याही दुकानला जावं, आपण मराठी बोलले काय करते, काय अरे भाई ये दे दे, उसको त्याला मराठी येत नाही, पैसा घेत. पण
तिथं आपला मराठी माणूस उभा झाला तर का नाही उभा? टाका, प्रत्येक व्यवसायामध्ये घुसा. सर्व व्यवसाय आपले झाले पाहिजे. पूर्ण व्यवसायामध्ये कुठल्याही व्यवसायात घुसा. मिशन सिम्बल आहे मोठा प्लॅटफॉर्म. तो प्लॅटफॉर्म आपण पूर्ण याच्यावर करू. होईल तेवढं निश्चित सर्व तुम्हाला सपोर्ट करेल. तुम्ही जेवढा होईल तेवढा तुमच्याकडून सपोर्ट करा. आर्थिकतेने करा. एक तुमची छोटीशी मदत ही एक व्यापारी घडवू शकतो. माझ्याकडे माझी नोकरी आहे, व्यवसाय आहे. हे परत म्हणजे काय, माझं रिटायरमेंट आहे. मी माझे सैनिक पण आहे. माझं रिटायरमेंट पेन्शन नाही आहे. पण ही भावांच्या ओझ्यासाठी आणि परमेश्वराकडून आलेल्या कामासाठी मी आज पुढे आहे. या उठा. मराठी माणूस कशातही कमजोर नाही. मराठी सर्व वीर आहेत, योद्धा आहेत. आणि उभे राहा. मी तुम्हाला पडू देणार नाही. मी तुमच्या पाठीशी उभे राहा. नोकरीमध्ये जायचं झालं तर ज्याला इच्छा त्यानेच नोकरीत जा ना. पैशासाठी नोकरीत करायला जाता? तर मला इच्छा आहे नोकरीची तर जा. मी ते म्हणत नाही की नोकरीत जाऊ नका. नोकरीमध्ये बी जावा, पण ज्याला इच्छा आहे त्यानेच जा. आणि ज्याला इच्छा नाही किंवा पैशासाठी कशाला जातं? आणि जोपर्यंत नोकरी लागत नाही तोपर्यंत काहीतरी व्यवसाय कर ना. काही करायचं, शेळ्या पाळा. लयच कमी शिकलोय, काहीच करता येत नाही तर बकऱ्या तर घेता येतील ना. शेळ्या मेंढर घ्या ना काहीतरी. कोंबड्या पाळा, तेवढे तर मोजले जातील ना. बस झाले की. तरी कुठेतरी व्यवसाय होतो. पण व्यवसायात या. शेतकरी वर्षभर राबतो आणि शेवटी त्याच्या मालाची किंमत, त्याच्या मेहनतीची किंमत एकपर्यंत येते. त्याला शेत माहीत नाही कसं आहे. शेतात त्याची माती त्याच्या पायाला लागली नाही. आणि तो सांगतो ह्या गव्हाची किंमत ही, ह्या ज्वारीला, ह्या साडूला किंमत 10 रुपये. ते भाव ठरवणार आपल्या मालाचा. आणि बी बियाणे पण ते अवेलेबल करणार आणि ते पण बोगस. प्रत्येक शेतकऱ्याला मी बघतो, मी पण शेतकऱ्याचा मुलगा आहे. 3 वेळेस पेरण्या कराव्या लागतात. सरकार नुकसान भरपाई देते, पण नुकसान भरपाई केवढी देते? फक्त माणसाची मजुरीत जातं. बियाण्याचा पैसा जात नाही. कारण बियाण्याला त्याच्यापेक्षा जास्त पैसे द्यावे लागतात. जो कापूस 20 रुपये किलोनं सेल झाला, त्याच कापसाची, त्याच कपाशीची, त्याच राशीची बियाणं घ्यायला गेलं का 800 रुपयाला 200 ग्रॅम मिळतं. 800, 1200, 1400 रुपयाला 200 ग्रॅम. आणि विकला केवढ्याला? 20 रुपयाला. कुठंतरी पुढे आलं पाहिजे. आणि परप्रांतीयांना महाराष्ट्राची काही घेणं नाही. काय त्यांना काही घेणं नाही तुमच्याशी. त्यांना फक्त उत्पन्न पाहिजे. त्यांना पैसा घेतला आपल्या राज्यात नाही ना, ठेवणार का? त्यांच्या राज्यात नाही ना. कुठंतरी शिकायची, कुठंतरी समजून घ्यायची गरज आहे. कुठंतरी पुढे यायची गरज आहे. प्रत्येकानं पुढे या. प्रत्येकाला देणं लागतं या मातीचं, हे जाणा. मलाच नाही, प्रत्येक मराठी माणसाला या मातीचं देणं लागतं. प्रत्येक मराठी माणूस या स्वराज्याचा आहे. आणि ह्या स्वराज्यासाठी प्रत्येकाला लढावं लागणार आहे. प्रत्येकानं लढलं पाहिजे. वयोवृद्ध आहेत तर तुम्ही तुमच्या नातवंडासाठी भांडा. नातवंडासाठी या स्वराज्यासाठी हे करा.
तुमच्या लेकरासाठी करा, तुमच्या भावांसाठी करा, तुमची येणारी पिढींसाठी. प्रत्येकाचा ह्याला सपोर्ट पाहिजे. मला साथ द्या. मी 100% महाराष्ट्राला कर्जमुक्त करण्याचा वादा करतो. 100% महाराष्ट्र कर्जमुक्त होणार. जर मिशनला जो ऍड होणार तो 100% कर्जमुक्त होणार. कुठल्याही व्यवसायात बसा, मिशनचा तिथे सपोर्ट घ्या. मिशन तुम्हाला सपोर्ट करणार, हर साईडने सपोर्ट करणार. तुम्ही मिशनला सपोर्ट करा. नाही पिला एक दिवस दारू तर काय होत नाही. प्रत्येकाने जर आहे ना, प्रत्येक मराठी माणसाने इमानदारीने फक्त 1 रुपया जरी दिला एका दिवसाला, का आजचा या मातीसाठी माझा 1 रुपया, ह्या मातीसाठी माझा 1 रुपया, 1 रुपया जरी दिला तरी या महाराष्ट्रामध्ये हजारो व्यावसायिक मी उभे करून दे, हजारो व्यावसायिक उभे करेन, स्टेबल पण करेल. आहे आपल्याकडे. नोकरी करता, नोकरीवाले काय करतात? तुमच्या ज्ञानाचा वापर दुसरा करतो आणि त्याची किंमत तुम्हाला किती देतोय? किरकोळ 30,000 40,000 पगार, आणि तेवढ्यावरच आपण बोंबलत फिरतो मला लई पगार आहे. लगेच म्हणजे मै पोरगं लई मोठं नोकरीला लागलं. मी लई मोठं नोकरीला लागलं म्हणजे किती लागलं? लाख रुपये पगार आहे, दुसरं काय? पण त्याच्या जे शिक्षण आहे ते लाखाचं नाही करोडाचं आहे, हे कोणी समजत नाही. त्याच्यामध्ये त्याला जर लाख रुपये पगार मिळतं तर त्याच्यामध्ये क्वालिटी करोडो कमवण्याची आहे, म्हणून त्याला लाख रुपये पगार मिळतो. कोणी त्याला फुकट नाही देत. मग आपल्या ज्ञानाचा वापर आपल्या महाराष्ट्रासाठी करा, आपल्या भूमीसाठी करा. पुढे या आणि आपला सपोर्ट दर्शवा. मिशन थीम यूट्यूब चॅनल आहे, इंस्टाग्रामला आहे. चॅनल सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना पाठवा आणि प्रत्येकाला भेटा आणि पुढे या. या मिशनला लढावंच लागणार प्रत्येक मराठी माणसाला. हे मिशन लढल्याशिवाय पूर्ण होणार नाही. ह्याला आपल्याला लढावंच लागणार आहे आणि आपण लढणार आणि 100% जिंकणार आहे. जिंकणार आपण. स्थानिक व्यापारी, मराठी नेता, मालक मराठी, हेच मिशन थीमचं ध्येय आहे. बघा पडते का? माझी खूप इच्छा आहे मनापासून की माझ्या हर एक भावानं, हर एक मातेनं, हर एक बहिणीनं ह्या मिशनला जॉईन व्हावं. मोस्ट वेलकम आहे आणि ह्या लढ्या आपण मिळून लढू. धन्यवाद. जय महाराष्ट्र.